गुड इव्हनिंग बच्चा पाटील. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आतापर्यंत डिस्कशन झालं ते कशाबद्दल झालं? एक सेमीसर्क्युलर रिंग घेतली, एक कॉर्ड रिंग थोडंसं फास्ट घेतला आणि खोटं बोलले थोडं तुम्हाला नीट बद्दल थोडंसं डिस्कस करेल पेपर पॅटर्न बद्दल. तसं तर काही झालंच नाही. ठीक आहे, वेळ कमी होता. ठीक आहे, मी जास्त समजून सांगत असलो आज समजून कमी सांगेल आणि नीट बद्दल जास्त होईल. बरोबर. फक्त बोलण्याच्या आधी मी सांगेन तुम्हाला, मला पहिले चेक करते माझा कॅमेरा ऑटो फोकस बंद आहे का. मागच्या लेक्चरमध्ये खूपच कधी अचानक लाईट वाढायची. बरोबर, ऑटो फोकसचा प्रॉब्लेम होता. पहिले तर बघा सेमी सर्क्युलर काय कशाबद्दल बघितलं होतं आपण. सेमी सर्क्युलर रिंग साठी काय काढलं होतं आपण. सेमी सर्क्युलर रिंग साठी काय काढलं होतं इलेक्ट्रिक फील्ड. सेमी सर्क्युलर साठी इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळेस काढली त्यावेळेस आन्सर काय आलं होतं 2k लॅम्बडा अपॉन r. बरोबर, 2k लॅम्बडा अपॉन r. आणि परत एक क्वाड रिंग घेतली होती. ठीक आहे, चतकोर सारखी. ठीक आहे, क्वाड रिंग घेतली होती, त्याच्यासाठी आन्सर आलं होतं 2k लॅम्बडा अपॉन r. परपेंडिक्युलर बायसेक्टर वाले प्रॉब्लेम घेतले होते. ठीक आहे, तर परपेंडिक्युलर बायसेक्टर वर जर कधी क्वेश्चन दिसला तर सीईटी मध्ये दिसतो. ठीक आहे का, त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागतो. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि आन्सर काढून घ्यायचं. व्हॅल्यूज पुट करून डायरेक्टली आन्सर आहे निघणार. व्हॅल्यूज पुट करून सेमी सर्क्युलर रिंग, क्वाड रिंग. आज आपण एवढी मोठी प्रोसेस करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेस सेमी सर्क्युलर रिंग घ्या. ठीक आहे, सेमी सर्क्युलर रिंग घ्या, त्याचा एक डीक्यू घ्या. ठीक आहे, इंटिग्रेशन मध्ये टाका काय के डीक्यू डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. के बाहेर. ठीक आहे, के बाहेर. डीक्यू ची किंमत काय येते रे. डीक्यू ची किंमत काय, छोटासा डीक्यू होता का, डीक्यू लॅम्बडा डीएल. बरोबर, लॅम्बडा डीएल. डीएल ची किंमत परत पुट करा. डीएल ची किंमत परत पुट करा. डीएल ची किंमत किती असेल आर डी थीटा खाली स्क्वेअर. ठीक आहे, के बाहेर, लॅम्बडा बाहेर, खालचा आर के बाहेर, आर आर कॅन्सल, एकच आर. बरोबर आहे, आतमध्ये काय बोललं डी थीटा. मग इथं कोणीतरी साइन थीटा किंवा कॉस थीटा असेल. ही सगळी प्रोसेस करायची आहे. सिंपल. ठीक आहे, फक्त दोनच व्हॅल्यू पुट केली तुम्हाला. ठीक आहे, डीक्यू ची किंमत जी असते लॅम्बडा डीएल आणि डीएल ची किंमत आर डी थीटा. आर डी थीटा. बरोबर आहे, कारण की डीएल काय असतो तर आर्क असतो. डीएल काय असतो रे तर आर्क असतो. इथपर्यंत पाहिजे. ठीक आहे, आता हे सगळं करण्याची गरज नाही. तसं येणं तर एकदम प्रोसेस पण समजते आणि कन्सेप्ट पण समजतो. आर्क आहे, त्याच्यात परत आर रेडियस आहे, थीटा छोटासा अँगल आहे, डीक्यू म्हणजे पॉइंट चार्ज झाला छोटासा पॉइंट चार्ज, ज्याच्यासाठी कुलम्स नाही की महाभारत इतकं मोठं महाभारत लिहून ठेवलंय. आज आपण या सगळ्यांना सोपं करण्यासाठी एक आयडियल केस बघू. ठीक आहे, रेफरन्स बुक मध्ये याचं एक मेथड दिलेली आहे. ठीक आहे, आयडियल केस म्हणजे प्रत्येक वेळेस इतकी मोठी प्रोसेस करायची गरज आहे छोटीशी. ठीक आहे, तुम्हाला जास्त मोठी वाटते. जसं मी आता दोनच ओळीचे आन्सर काढून दाखवलं पटकन दिवशी. इंटिग्रेशनची प्रोसेस राहिली होती फक्त, ती बी दोन ओळीत होऊन झाली पटकन व्हॅल्यू पुट करता. बरोबर आहे. आज आपण जे बघू ते आयडियल केस बद्दल. आयडियल केस साठी आपण काय करू, ना सेमी सर्क्युलर रिंग ना क्वाड रिंग. ठीक आहे, तुम्हाला सांगा, समजा मी अशी एक डायग्राम काढली. ठीक आहे, ज्यासाठी समजून घ्या आता हा सर्कल असतं. ठीक आहे, हा काय असतं एक छोटासा मोठा झालाय ना, हा एक मोठासा सर्कल आणि त्याच्या सेंटरला मी तो ओ सांगितला आणि सांगितलं बघा हा काय सर्कल आहे आणि सर्कलचं मी फक्त सांगितलं की जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार आहे, जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार आहे कुठे, समजून ह्या पॉइंट ओ आहे. त्या पॉइंट ओ ला इलेक्ट्रिक फील्ड सांगा ज्यावेळेस हे एकमेकांना अशा प्रकारे जोडलेले असतील. ठीक आहे, सर हातातला ग्लोव्ह खराब झाला. खराब झाला ना, फेकून द्या. धुवायला सांगितलं तर मी धुतलाच नाही, कंटाळा येतो ना धुवायला. जब हम इंजीनियरिंग में थे, डिप्लोमा में थे, तब हमने बहुत कपड़े धोए, बहुत, खुद के दूसरे के नहीं. बच्चों शरारती हो गए तुम लोग. ठीक आहे, आता असं विचारलं. ठीक आहे, आता समजून हा पॉइंट ओ आहे. ठीक आहे, मी सांगत दाखवत नाही तिथे पॉइंट आहे. समजून की हा पॉइंट ओ आहे. त्या पॉइंट ओ च्या अबाउट नेट इलेक्ट्रिक फील्ड काढायला विचारली. आता मी क्वेश्चन्स कसे येतील काय दोन प्रॉब्लेम घेतो शोधू शोधायला. इंटरेस्टिंग प्रॉब्लेम जे डायरेक्ट सीईटी मध्ये येऊ शकतात. कधी आन्सर पुट करायचा, सॉरी व्हॅल्यूज पुट करायचे आणि आन्सर सांगायचं. ठीक आहे, त्यांनी विचारलंय त्याच्या एक्झॅक्टली मिडलला. आता हा काय आहे ना, सेमी सर्क्युलर आहे. सेमी सर्क्युलर आहे का नाही, हा सर्कलचा काहीतरी आहे. म्हणजे काय, हा आर्क आहे.
ठीक आहे, हा काय झाला आर्क झाला. करेक्ट आहे. ह्या आर्कला काय केलं एक्झॅक्ट सेंटर मध्ये, ह्या आर्कच्या काय रे एक्झॅक्ट सेंटर मध्ये, आर्कच्या एक्झॅक्ट सेंटर मध्ये आपल्याला काय करायचंय तर नेट इलेक्ट्रिक फील्ड ऍट पॉइंट ओ, ऍट पॉइंट ओ. आणि त्यांनी आपल्याला सांगून ठेवलेलं असेल की हा काय तर अँगल अल्फा आहे, एवढा मोठा काय तर अँगल अल्फा आहे. ओके, आता माहित नाही ना आर किती असेल, किती डिग्री असेल, सॉरी किती रेडियन असेल, तो काही असू शकतो रेडियन. ठीक आहे, म्हणून अल्फा मानलं काहीतरी आहे. जसं की लेट द व्हॅल्यू इज एक्स, तसं लेट द अँगल इज अल्फा, त्या प्रकारे. बरोबर. तर कधी मी इकडे आलो, इकडे आलो म्हणजे मी काय बदलेल रे, थीटा बदलेल ना. इकडे आलो म्हणजे इथे 0 होता. बघा हा काय झाला तर आता ओरिजिन झाला. हा काय झाला रे ओरिजिन झाला. बरोबर, म्हणजे इथे व्हॅल्यू अल्फाची किंमत काय 0 आहे. बरोबर. मग मी जसं जसं पुढे पुढे झालो तसं अल्फाची व्हॅल्यू वाढत लागली. तर कितीने वाढेल, जितका हा थीटा वाढेल, जितका हा 0 10 20 0 10 20 30 40 50 असं किती वाढेल, म्हणजे थीटा वाढत लागला. काय वाढू लागला रे, थीटा वाढू लागला. म्हणजे आपण याला असं म्हणू शकतो, आता ही साइड पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण त्याला पॉझिटिव्ह म्हणू, अल्फा प्लस थीटा. तुम्हाला मायनस करायचं मायनस म्हणा, नो प्रॉब्लेम. जसं जसं मी इकडे जर कधी ही पॉझिटिव्ह, याच्या इकडच्या साइडला आपण काय म्हणू अल्फा मायनस थीटा, अल्फा मायनस थीटा. समजते ना, अल्फा इकडे वाढू लागला म्हणजे थीटाने वाढेल 0 डिग्री 1 डिग्री 2 डिग्री, जसं इकडे कमी कमी होत जाईल. करेक्ट आहे. मग एक्झॅक्टली सेंटरला मी जर कधी त्या अल्फाला डिवाइड केलाय, एक्झॅक्टली सेंटरला मी डिवाइड केलाय, तर या भागाची किंमत किती झाली, एवढ्या भागाची किंमत. ठीक आहे, ह्या भागाची किंमत किती झाली अल्फा बाय 2. ठीक आहे, आणि या भागाची किंमत किती झाली मायनस अल्फा बाय 2. बघा मायनस अल्फा बाय 2 प्लस अल्फा बाय 2 केलं तर आन्सर काय भेटेल 0. म्हणजे एक्झॅक्टली आपण कुठे येऊन थांबू, सेंटरला येऊन थांबू. मान्य, अल्फा बाय 2 आणि मायनस अल्फा बाय 2. हे काय केलं लिमिट साठी. ठीक आहे, हे काय केलं आपल्याला लिमिट्स घेताना अडचण नको म्हणून. बरोबर, लिमिट्स घेताना अडचण नको म्हणून. तर बघा बघा काय करू मग आपण, आता हे कसं समजलं असेल अल्फा बाय 2 प्लस मायनस अल्फा बाय 2. ठीक आहे, हे इरेज करून आता मी काहीतरी नवीन डायग्राम काढून दाखवतो. नवीन नवीन. ठीक आहे, नवीन म्हणजे कशी बघा, मग प्लस अल्फा बाय 2 मायनस अल्फा बाय 2. नवीन म्हणजे कोणती, आपली परत वाली ती डायग्राम. काय घेऊ मग आता मी, मला काय करणं या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड बघायची. तर मी ह्या आर्कचा काय घेतला, आर्कचा काही नाही घेतला, त्या आर्क वरती असलेल्या चार्जेसचा एक छोटासा काय घेतला, काय घेऊ आपण त्या चार्ज असलेला छोटासा इलेमेंट घेऊ त्या चार्जचा, ज्याला डीक्यू म्हणू. ठीक आहे, त्याच्यामुळे होणारी नेट इलेक्ट्रिक फील्ड कुठे असेल, त्याच्यामुळे होणारी नेट इलेक्ट्रिक फील्ड इकडे, आणि हा तो ओरिजिन होता. ठीक आहे, अबाउट काय रे, तर अबाउट या ओरिजिन, अबाउट ह्या ओरिजिन हे लक्षात घ्या. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्यायची. डायग्राम काय कशी काढली आहे. ह्या डीक्यू मुळे होणारी इलेक्ट्रिक फील्ड इकडे, ही कोणती इलेक्ट्रिक फील्ड असेल डीई. बरोबर, कुठे अबाउट ह्याच्या कुठे दिलेला आपल्याला काढायला ओरिजिनला. ओरिजिनचा जर कधी मी लाईन वाढवली एक्सटेंड केली तर ती इकडे दिसेल, म्हणून थीटा इथे दिसू लागला. ठीक आहे, इथे डी थीटा दिसू लागला. तर मान्य का, काय केलंय डी थीटा इकडे झाला आता. बरोबर आहे, हे प्लस अल्फा बाय 2 मायनस अल्फा बाय 2 तुम्ही लिहिलं असेल अशी अपेक्षा ठेवतो. आणि इरेज करतो, तुमचं नाव घेऊ, सर आमचं नाव घेऊ. काय काय करता, काय करतो सगळं काय करणार आता तुमचं. एक तर दिल्लीला काम करत नाही, होमवर्क पाठवा म्हणतात ते पाठवत नाही. तुमचंच तर भजन चालू राहतं आमच्या इथे, पोरं असंच करते, पोरं पाठवतच नाही, हेच नाही करत. सर एवढी आठवण काढता क्लासमध्ये तुम्ही चांगले झापून काढेल तुम्हाला है ना. क्लासमध्ये असल्या की मग बरोबर तुमची आठवण घेतो क्लासमध्ये. डी थीटा करेक्ट आहे. बघा इथे काय नाही रे, मग जर डी थीटा झाला तर इथे डीई कॉस थीटा. बरोबर, आणि इथे काय नाही डीई साइन थीटा. डिस्कशन करणार. ठीक आहे, मी अजून नाही विसरलो, जर कधी विसरलो तर मला आठवण करून द्या. जोपर्यंत आठवण करून देईल तोपर्यंत उशीर होऊन जाईल, लेक्चर पण संपत नाही. बरोबर, इथे एक डीक्यू आहे, ह्याचा मिरर इलेमेंट भेटेल का तुम्हाला, ह्याचा मिरर इलेमेंट म्हणजे याचा आरशातला इलेमेंट दिसू शकतो का. इकडे एक डीक्यू, तर ह्याचा इलेमेंट कुठे दिसेल तर इथे. मान्य ना, मी जास्त गोंधळ घालत ती डायग्राम छान बनवली. ठीक आहे, इथे दिसेल तुम्हाला. बरोबर, ह्याच्यामुळे होणारी नेट इलेक्ट्रिक फील्ड इकडे अशी डॉटेड न बघा, डॉटेड न काढून दाखवते. बरोबर, इथे. तर मग ह्याचा थीटा कुठे दिसेल तुम्हाला इथे, कारण ह्याच्या अलाउंग आहे ना, ह्याला जोडून असेल तो डी थीटा. काय होईल
डी कॉस थिटा परत अजून डी कॉस थिटा इथे तयार होईल. हा दुसऱ्याचा आहे, ठीक आहे. मी इथे 2 लिहितो ह्या इकडच्या मिरर वाल्याचा, आणि हिचा परत एक इकडे तयार होईल. त्याचं नाव काय असेल, डीई sin थिटा. हे काय समजून सांगितलं, कारण की सांगण्याचा उद्देश काय आहे, कारण की तो कोणीतरी कॅन्सल होतंय. म्हणजे ह्या आर्कचा हा x कंपोनेंट म्हणजे d sin थिटा कंपोनेंट इक्वल अँड अपोजिट प्रॉपर्टी ऑफ चार्जेस मुळे काय होतोय, कॅन्सल आउट होतोय. कॅन्सल आउट होऊ लागतो. मान्य. चला पण आपण काय ऍड करत दुसरा d cos थिटा आपला d cos थिटा 2d cos थिटा होईल का, नाही होणार. कारण की आपल्याला काय करणार आहे, एका चार्ट वेव्ह कॅल्क्युलेट करायचंय आणि त्यांना काय करायचंय, इंटिग्रेट करायचंय. ठीक आहे, त्यांना काय करायचंय, इंटिग्रेट करायचं. आज मी जास्त टाइमपास नाही करणार. ठीक आहे, 2 प्रॉब्लेम बुक मध्ये सांगेल कसे होतात, काय होतात हे डायरेक्टली इंटिग्रेट करून सांगेल पटकन, जेवढं शॉर्टकट मध्ये येईल तसं. ठीक आहे, मग आता काय होईल याचं सोल्युशन, नेट इलेक्ट्रिक फील्ड काय असेल, आता इथे डी असेल बरोबर, काय असेल इथे डीई, त्याला आपण इंटिग्रेट करू. ठीक आहे, इंटिग्रेट करू. त्याचा फॉर्म्युला काय असतो, के छोटासा पॉइंट चार्ज डीक्यू आपण काय आर स्क्वेअर, आपण काय तर आर स्क्वेअर बरोबर. के बाहेर नेट इलेक्ट्रिक फील्ड मी आहे बघा, डी कोणता घेऊया आता, डी साइन थिटाचा कटला इक्वल आपण इथे उरला कोण रे, फक्त मग cos थिटा उरला कोण, फक्त इथं cos थिटा. मग इथं पण काय येते cos थिटा, इथे पण काय आहे cos थिटा. ह्यांना एकत्र केलं तर टोटल इलेक्ट्रिक फील्डच बनणार. सर तो cos थिटा कुठे गेला, तो फक्त डायरेक्शन सांगत होता. ठीक आहे, ऍक्च्युअल काम इकडे. लिमिट किती ते किती आपण म्हणलं होतं, हा काय होता प्लस अल्फा बाय 2, कारण की अर्धवट आहे, आणि इकडे मायनस अल्फा बाय 2, म्हणजे इथे किती लोअर मायनस घेऊ आणि अप्पर पॉझिटिव्ह घेऊ. चला त्याला सॉल्व्ह केलं तर काय येईल आन्सर, के बाहेर येऊन जाईल. ठीक आहे, के बाहेर येऊन जाईल, एक ग्लोस पाहिजे. ठीक आहे, इथे येऊन जाईल ई नेट, के बाहेर डीक्यू ची किंमत पटपट सांगायची. ठीक आहे, जास्त काय आता मी लिमिट टाकत नाही. ठीक आहे, गोंधळून जातो इथे. ते नोटबुक असेल त्याची गोष्ट वेगळी बरोबर, ते लाईन मध्ये टाकता येतं. तिथे डीक्यू ची किंमत बोला पटकन, डीक्यू ची किंमत असते लॅम्डा डीएल, समजते ना. डीक्यू ची किंमत असते लॅम्डा डीएल. कशावरून काढलं, लॅम्डा इज लिनियर चार्ज डिस्ट्रीब्यूशन, डीक्यू अपॉन डीएल, लॅम्डा इज इक्वल टू क्यू अपॉन एल, ह्याच्यावरून काढलं. ठीक आहे, चला डीएल अपॉन आर स्क्वेअर मी बाहेर घेऊन टाकतो. ठीक आहे, आर स्क्वेअर मी बाहेर घेऊन टाकलं. आणखी काय काय उरलं, हा झाला तुमचा के. ठीक आहे, हा झाला तुमचा के, लॅम्डा पण बाहेर, आर स्क्वेअर पण बाहेर. ठीक आहे, इंटिग्रेशन मध्ये डीएल, डीएल ची किंमत काय असते, डीएल काय असतो ही किंमत, डीक्यू जिथे आहे त्याचा तो छोटासा एरिया. ठीक आहे, लेंथ त्याची, त्या आर्कची ही ती लेंथ डीएल. मग डीएल काय असतो, थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन लेंथ. तिथं आता थीटा काय असतात ना, हा होता तुमचा डी थीटा, आर्क अपॉन रेडियस. का बरं केलं असं आपण, कारण आपला जो व्हॅल्यू, आपला जो कंपोनेंट हा cos थीटा आहे. ठीक आहे, आपला जो बदलणारा कंपोनेंट हा थीटा आहे, अँगल आहे. इकडे थीटा वाढला, इकडे थीटा झाला, म्हणजे आपलं इंटिग्रेशन थीटाच्या रिस्पेक्ट मध्ये चाललंय, ना की आर, ना की के, ना की क्यू. मग काय पाहिजे आपल्याला, हा जो व्हेरिएबल डीएल आहे तो थीटा पाहिजे, डी थीटा हवा, म्हणून आपण डी थीटाच्या फॉर्म मध्ये आणतो, जसं की आतापर्यंत आपण डिस्कस करायचो. चला डीएल, डीएल ची किंमत काय, थीटा कसा आपला डी थीटा छोटासा बरोबर, थीटा काय छोटासा, डी थीटा इज इक्वल टू आर. काय ह्या आर ची किंमत काय, डीएल, आर काय लेंथ आहे, हा झाला डीएल, हा झाला आर. आरच का, तर एवढं डिस्टन्स आरच असतं प्रत्येक वेळेस, एवढं डिस्टन्स काय असतं आरच असतं. मग लॅम्डा काय, डीएल ची किंमत काय आली, आर डी थीटा कॉस थीटा. करेक्ट, आर डी थीटा कॉस थीटा. लिमिट काय आपली मायनस अल्फा बाय 2 प्लस हा आर आणि हा आर कॅन्सल होऊन जाईल बाहेर आल्यावर. बाहेर काय उरलं फक्त के लॅम्डा अपॉन आर डी थीटा. इंटिग्रेशन ऑफ कॉस थीटा आणि डी थीटा, इंटिग्रेशन ऑफ कॉस थीटा आणि डी थीटा तर साइन थीटा. ठीक आहे, आणि लिमिट किती प्लस अल्फा बाय 2 मायनस अल्फा. अल्फा काय तर अँगल. ठीक आहे, काही असू शकतो, जो गिवन अँगल असेल तो आपण पुट करू, के लॅम्डा अपॉन आर. साइन थीटाचं इंटिग्रेशन कॉस थीटा, सॉरी कॉसच आपण साइन आलं. ठीक आहे, मग थीटाच्या ऐवजी काय पुट करू रे, थीटाच्या ऐवजी काय पुट करू तर अल्फा बाय 2 आणि इथे मायनसचं चिन्ह, परत साइन थीटाच्या ऐवजी मायनस अल्फा बाय 2, मायनस अल्फा बाय 2. ठीक आहे, के लॅम्डा अपॉन आर. हा साइन अल्फा बाय 2, हा मायनस मायनस प्लस होऊन जातो. साइनच्या आतमध्ये जो थीटा असतो मायनस असेल
तर तो बाहेर येऊन प्लस होऊ शकतो. साइन अल्फा बाय 2 आणि हा मायनस मायनस प्लस साइन अल्फा बाय 2 2 साइन अल्फा बाय 2 साइन अल्फा बाय 2. ठीक आहे. आता मी इरेज करेल आणि हिचं काम झालंय. काही नाही करावं लागत रे, साधी आहे, खूप सिंपल आहे. आपण काय करतो सुरुवातीला dq घेतो. ठीक आहे. dq ची किंमत पुट करतो लॅम्डा dl. लॅम्डा dl च्या ऐवजी काय पुट करतो r d थीटा. एवढी आपली dq ची किंमत बनते. ती आपण डायरेक्टली याच्यामध्ये पुट करतो या इक्वेशन मध्ये. बघा k dq इथे मी पुट केलं असतं काय झालं असतं k बाहेर dq ची किंमत लॅम्डा r d थीटा अपॉन r स्क्वेअर. r कॅन्सल लॅम्डा बाहेर ते d थीटा उरला पुढे काय होतं cos थीटा. परत ते झालं. आणि दोन दवडीचा आन्सर आहे बरोबर. तो साइन हा 2 मी आधी घेऊन टाकतो बरोबर. इथे लिहून टाकतो आता हे इक्वेशन. हे झालं असेल तर मी याला इरेज करतो. झालं म्हणजे काय झालेलंच आहे ना ते. जास्त वेळ ठेवलं तर आम्हाला त्रास होणार आहे मीटमध्ये जसं की आता होतं. चलो देखो क्या फॉर्मूला बन गया अपना. नेट इलेक्ट्रिक फील्ड निकालने का. नेट इलेक्ट्रिक फील्ड निकालने का तो फॉर्मूला बन गया 2k लॅम्डा. हा 2 बाहेर आला 2k लॅम्डा अपॉन r आणि अँगल काय आहे इथं. अँगल आहे साइन अल्फा बाय 2. आता हा अल्फा काही असू शकतो. ठीक आहे. जो गिवन असेल तो, जो गिवन असेल तो. क्लिअर इथपर्यंत. मग हा काय झाला आहे जनरल केस आयडियल केस. कोणत्याही केससाठी हा फॉर्म्युला लागू होतो चार्जेस साठी. ठीक आहे. मास साठी नाही. सेंटर ऑफ मास मध्ये असं काही असतं तुम्ही तिथं सांगितलं असतं बरोबर. बघा त्याच्यामुळे काय होणार आहे जसं की आपण सेमी सर्क्युलर रिंग घेतलं होतं. सेमी सर्क्युलर रिंग घेतलं होतं त्याच्यासाठी हा जो अल्फा होता. ठीक आहे. हा जो अल्फा होता इथून बघितलं होतं तर इथं होतं 0 0 टू किती 180. म्हणजे सेमी सर्क्युलर रिंग मध्ये अल्फाची किंमत काय होती 180. सेमी सर्क्युलर रिंग मध्ये अल्फाची किंमत किती होती 180. मग ह्या फॉर्म्युल्यानुसार हा फॉर्म्युला खरंच हे आन्सर देईल का पुट केलं तर. बघा 2k लॅम्डाची किंमत तुम्हाला पुट करायची असेल तर पुट करा. ठीक आहे. इनटू साइन अल्फाची किंमत किती आली तर 180. अल्फाची किंमत किती आली 180 डिवाइडेड बाय 2 बरोबर आहे म्हणजे 90. काय 90 तर साइन 90. ठीक आहे. काय 90 तर साइन 90. साइन 180 अपॉन 2k लॅम्डा अपॉन r इनटू साइन 90. साइन 90 ची किंमत किती आहे 1. साइन 90 ची किंमत किती 1 म्हणजे आन्सर काय आला 2k लॅम्डा अपॉन r. जिथे आन्सर भेटलं 2k लॅम्डा अपॉन r बरोबर. 2k लॅम्डा अपॉन r हे झालं याला लागू. चला नो प्रॉब्लेम. कॉड साठी लागू होईल का. कॉड साठी अँगल किती होता म्हणजे अल्फा किती होता. अल्फा किती होता तर 90. अल्फा किती होता तर 90. एक्झॅक्टली किती होता 90. पाय बाय 2 होतं ना म्हणजेच किती 90. पाय बाय 2 म्हणा 90 म्हणा एकच आहे. पुट करा फॉर्म्युला मध्ये ई नेट इज इक्वल टू 2k लॅम्डा. आपण हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. सीईटी मध्ये पटकन 2 मार्क भेटते. जर या वर्षी सारखा फिजिक्सचा पेपर आला तर त्याच्यात पण पटकन 4 मार्क भेटून जातील. थोडंसं मीडियम लेवलचा प्रॉब्लेम होऊ शकतो. हा फॉर्म्युला जनरली कधी विचारत नाही बट विचारला तर हा मीडियम टाइपचा क्वेश्चन होऊन जाईल. ठीक आहे. इथं काय होऊन रे साइन 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 साइन. ठीक आहे. अल्फाची किंमत किती तर 90 आणि त्याचा परत काय आहे अल्फाची किंमत किती तर 90 बरोबर. फॉर्म्युला आहे ना अल्फाची किंमत मी 90 पुट केली आणि त्याचे परत 2 आहे म्हणजे डिवाइड मध्ये 2 आहे. 2k लॅम्डा अपॉन r म्हणजे sin 45. sin 45 ची किंमत किती असते तर 1 अपॉन रूट 2. 1 अपॉन रूट 2. ह्याला नीट सॉल्व्ह केलं तर काय भेटेल k लॅम्डा. नीट म्हणजे सॉल्व्ह करू शकतो ना आणखी आपण इनटू 2 अपॉन रूट 2. हा 2 मी पुढे दिला त्याला आपण काय करू शकतो. हे झालं तर आपला मेन जे ऑलरेडी होतं. ठीक आहे. त्याला काय करतो आपण असं काहीतरी जिथे डिनोमिनेटर मध्ये रूट असेल आपण रूट 2 बाय रूट 2 काय करतो मल्टिप्लाय आणि डिवाइड. तर काय होते k लॅम्डा 2 बरोबर 2 इंटू हे ग्लोव्स काढलेले हातामध्ये याच्यासाठी बघ 2 इंटू रूट 2. ठीक आहे. 2 इंटू रूट 2 आणि हा खाली r. k लॅम्डा 2 इंटू रूट 2 r रूट 2 इंटू रूट 2 म्हणजे अंडर रूट 4 आणि अंडर रूट 4 म्हणजे 2 2 कॅन्सल म्हणजे आन्सर किती आलं 2 कॅन्सल. आन्सर आलं रूट 2 k लॅम्डा अपॉन r. रूट 2 k लॅम्डा अपॉन r जे की क्वाड्रिक साठी ऑलरेडी आलेलं आहे. क्वाड्रिक साठी ऑलरेडी आन्सर आलेलं होतं. म्हणजे हा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. सगळं विसरलं तरी चालेल. हा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. क्वाडचा आला तर काय करायचं. आणखी एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. सर्व एक फॉर्म्युला आहे मग बायसेक्टर वाला. ठीक आहे.
बायसेक्टर वाला फॉर्म्युला काय होता आठवत असेल तर 2kqx डिवाइडेड बाय r स्क्वेअर प्लस a स्क्वेअर आणि इथे काय होता 3/2 आणि जर कधी हा r इज व्हेरी व्हेरी लेस दॅन a असा असेल तर 2kqx अपॉन काय होणार फक्त इथे a स्क्वेअर होऊन जाईल. ठीक आहे a स्क्वेअर होऊन जाईल आणि त्याची पॉवर काय होणार 3/2 हा 2 कॅन्सल. कसं झालं होते त्यांना समजलं त्यांनी a चा स्क्वेअर आणि परत त्याला पॉवर काय होते 3/2 म्हणजे ही झाली त्याची पॉवर 3/2 म्हणजे बघा असा a हा 2 झाला कॅन्सल म्हणजे a ची पॉवर 3 a ची पॉवर काय झाली 3 या टाइप मध्ये. मग खाली काय उरलं फक्त मग a टू दी पॉवर 3 हा आपला झाला असता बायसेक्टरचा फॉर्म्युला. ठीक आहे दोन केस मध्ये ऍक्च्युली दोन केस बघितले आपण बायसेक्टरच्या. एकदा कुठे प्लेस केलं होतं बायसेक्टर कुठे एकदा जनरल बायसेक्टर कोणता होता एक अशी सरळ लाईन मध्ये. ठीक आहे आपण एक लाईन जॉइनिंग टू चार्जेस आणि एकदा घेतलं होतं युनिफॉर्म चार्जड रिंग. ठीक आहे एकदा घेतलं होतं युनिफॉर्म चार्जड रिंग. त्यावेळेस ह्याच्यासाठी आन्सर काढलं बायसेक्टर साठी. ठीक आहे कोणत्या बायसेक्टर साठी म्हणजे इथे एक चार्ज Q1 आणि इथे चार्ज Q2 फक्त लाईन जॉइनिंग म्हटलं ना रिंग ना डिस्क काहीच नाही. ठीक आहे फक्त लाईन जॉइनिंग बिटवीन टू चार्ज असं म्हटलं आणि याची नेट इलेक्ट्रिक फील्ड अशी अशी काहीतरी बनली होती बरोबर. त्यावेळेस जे आन्सर आलं होतं ते काय आलं होतं 2kqx अपॉन r स्क्वेअर प्लस a स्क्वेअर त्याची पॉवर 3/2 बरोबर आहे. बघा ह्याचा मी क्वेश्चन देतो तुम्हाला म्हणजे समजेल. 2kqx r लहान होता आपण तर a ची पॉवर फक्त 3. ठीक आहे r असेल तर r ची पॉवर 3 जो लहान दिला असेल तो. ठीक आहे आणि ह्याच्यासाठी काय आलं होतं याच्या सेंटर पासून सांगितलं होतं आणि डिस्क कशी होती माहिती ना त्याचं तोंड कसं ठेवायचं होतं फ्रंटला. मग ह्याचं आणि ह्याचं असं आन्सर असतं. फक्त यावेळेस काय झालं 2k च्या ऐवजी फक्त kqx अपॉन r स्क्वेअर प्लस a स्क्वेअर आणि त्याची पॉवर 3/2. जर r लहान सांगितलं असेल तर 2kx a ची पॉवर 3 हा वरती गेला -3. ठीक आहे हे आन्सर आहे. हे दोन आन्सर लक्षात ठेवायला सांगितलं. बायसेक्टर असेल तर ठीक आहे बायसेक्टर वरती डेफिनेटली एकदम सिंपल क्वेश्चन आहे. तुम्हाला हे दोन फॉर्म्युला माहिती असेल. चार्ज रिंग म्हटलं युनिफॉर्म चार्ज रिंग त्याचं तोंड एक्झॅक्टली समोर. ठीक आहे असं दिसतंय ना हे तुमच्याकडे कसं आहे ना इकडे बायसेक्टर असेल. ठीक आहे इकडे बायसेक्टर असेल त्याच लक्षात ठेवायचे हे दोन फॉर्म्युला. kqx बायसेक्टर असेल लाईन जॉइनिंग बिटवीन टू चार्जेस तर 2kqx युनिफॉर्म रिंग असेल तर kqx. ठीक आहे kqx. चला बघा मी याच्यात क्वेश्चन काय काय होईल समजलं. फॉर्म्युला कोणता होता हे दोन आणि हाय 2kqx आणि हा फॉर्म्युला अपॉन r स्क्वेअर. ठीक आहे जे काय असेल इथे फक्त अल्फाची किंमत घेऊन असेल त्यांनी जी किंमत घेऊन असेल ती अल्फाची किंमत आन्सर डायरेक्ट. चला ओके बघा माझा क्वेश्चन काय तर पेपर बद्दल बोललेच नाही. यावेळेस जो पेपर होता फिजिक्स इझी मान्य ना. फिजिक्स काय होता इझी आला एवढं इझी येत नसते लक्षात घ्या काळजी घ्यायला लागते. ठीक आहे डिफिकल्टीला थोडीशी खूप कमी होती आहे. बॉटनी बायोलॉजी पैकी बॉटनी जो होता तो थोडासा डिफिकल्ट आला. बॉटनी जो होता थोडासा डिफिकल्ट आला. झूलॉजी जो आला मीडियम आला. केमिस्ट्री आणि फिजिक्स कसे आले तर इक्वल होऊ शकतात. ठीक आहे केमिस्ट्री आणि फिजिक्स इक्वल. बरेच जण काय करतात फिजिक्सला अवॉइड करतात की चला जाऊ दे बाबा समजत नाही हे होते ते होते जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात सोडून देऊ. बट यावेळी ज्यांनी फिजिक्सला अवॉइड केलं त्यांचे खरेच इंडिकेटर लागले. आणि बायोलॉजी पैकी बॉटनी झूलॉजी इतकं टफ आलं की त्याला कव्हर करायला कोण मदतीला आला तर फिजिक्स. आणि बायोलॉजीच्या बॉटनीमध्ये इतकं टफ क्वेश्चन आले खूपच. एनसीईआरटी तून आले एक लक्षात घ्या सगळे क्वेश्चन एनसीईआरटीच्या बुक मधून झाले. एक सुद्धा क्वेश्चन आउट ऑफ आला नाही असं एक्सपर्टचं म्हणणं आहे. आलाच नाही तरी सुद्धा जड का गेलं कारण क्वेश्चन इतका फिरून विचारलेला होता. जसं तर तसं थोडी ते विचारणार आहे. तुमच्यापेक्षा महान कार्यकर्ते बसलेले अभ्यास करायला आज इथेच पाठ करायला पुस्तक तिथे आउट ऑफ घेतलं क्वेश्चन फिरून विचारणार. ज्याचे कन्सेप्ट क्लिअर आहे त्यालाच ते प्रश्न सुटतील त्याला ते प्रश्न सहज सुटतील. या बरं का लिहून घ्या फॉर्म्युला लिहा. सॉरी फॉर्म्युला क्वेश्चन लिहा. A point Q लिहून घ्या पटकन. A point Q lies on the perpendicular bisector. A point Q
lies on the perpendicular bisector, ठीक है, perpendicular bisector, full stop. If an electric dipole, ठीक है, आता काय डायपोल, टेन्शन आहे घेऊन, इलेक्ट्रिक डायपोल आपण P म्हणतो, ठीक आहे, लिहून घ्या P ब्रॅकेट मध्ये. If an electric dipole of moment P, electric dipole of moment P perpendicular bisector, कसं लिहिलं तुम्ही, a point Q lies on the bisector, त्या bisector ला कॉमा करा. A point Q lies on the perpendicular bisector of an, if म्हणलं ना त्याला of an electrical dipole of moment P, full stop. आता full stop आहे. पर सांगा, a point Q lies on the perpendicular bisector of an electric dipole of moment P, full stop. If the distance of Q, if the distance of Q from the dipole is R, if the distance of Q from the dipole is R, ब्रॅकेट मध्ये लिहा, ठीक आहे, if the distance R, ठीक आहे, R त्याच्या ब्रॅकेट मध्ये लिहा, much larger than the size of dipole. R कसा आहे, much larger than size of dipole, much larger than size of dipole. R कसा आहे, खूप मोठा आहे. Dipole R, if the distance Q from the dipole much larger than the size of dipole, okay, much larger than the size of dipole, bracket close, full stop. Then the electric field at Q, then the electric field at the Q is proportional to, then the electric field at Q is proportional to, then the electric field at Q is proportional to. क्वेश्चन बघा कसा आहे, ठीक आहे, ह्यालाच तर म्हणतात क्वेश्चनचा टाइप बदललं, ठीक आहे. इलेक्ट्रिक डायपोलला P म्हटले तर P हा प्रोपोर्शनल आहे, ठीक आहे. इलेक्ट्रिक डायपोल, इलेक्ट्रिक फील्ड विचारली कशाला प्रोपोर्शनल असू शकते, डायपोलच्या स्क्वेअरला. तर डायपोल काय आहे तुम्ही सांगतो, ठीक आहे, डायपोलच्या स्क्वेअरला r⁻³ हा फर्स्ट ऑप्शन, ठीक आहे. आणखीन एक फक्त डायपोलचा P and r⁻², थर्ड जो आहे तो आहे p⁻⁻1 and r⁻², आणखीन आहे P and r⁻⁻3, ठीक आहे, r⁻⁻3. बघा क्वेश्चन कसा आहे, अ पॉइंट Q लाइज ऑन द परपेंडिकुलर बायसेक्टर. एक पॉइंट Q आहे जो परपेंडिकुलर बायसेक्टर आहे ऑफ एन इलेक्ट्रिकल डायपोल मोमेंट P. समजून घ्या, हा जो इलेक्ट्रिकल डायपोल मोमेंट आहे, समजून घ्या इलेक्ट्रिकल डायपोल मोमेंट म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस, बिटवीन टू पॉइंट्स, ठीक आहे. हा जो इलेक्ट्रिकल डायपोल मोमेंट, ठीक आहे, दोन चार्जेस मुळे तयार झालेला डायपोल मोमेंट, आणि ह्याच्यावरती काय केलेलं आहे, परपेंडिकुलर बायसेक्टर मारलाय. असं त्याच्यामध्ये तुम्ही कसं घ्या, आपण असे चार्जेस आणू शकलो असतो आणि असा परपेंडिकुलर बायसेक्टर मारायचं सांगितलं असतं, तसंही घ्या. आता आपण नवीन घेऊ काहीतरी केस, ठीक आहे, उभं करून दाखवलं असं, आणि इथे डायपोल मोमेंट परपेंडिकुलर, ठीक आहे. दोन चार्जेसच्या मधातली ही लाईन जॉईन करणार त्यांना, आणि त्याला काय म्हणतात आपण, परपेंडिकुलर बायसेक्टर त्याच्यावरती डिवाइड केला, आणि त्याच्यामुळे होणारी काय सांगा, नेट इलेक्ट्रिक फील्ड या पॉइंटला. आता त्यांनी काय सांगितलं, अ पॉइंट Q लाईन ऑन द परपेंडिकुलर बायसेक्टर, म्हणजे जो पॉइंट Q आहे हा तिथे जिथे लाईन काय लागली, बायसेक्ट, जिथे लाईन काय लागली, बायसेक्ट, तिथे तो पॉइंट Q आहे. चला, ठीक आहे. अ पॉइंट Q लाईन ऑन द परपेंडिकुलर बायसेक्टर आहे ऑफ एन इलेक्ट्रिकल डायपोल मोमेंट ऑफ P, म्हणजे ही जी काय डायपोल मोमेंट आहे, एवढी जी लेंथ आहे ती त्यांनी सांगितली ही काय, तर P आहे डायपोल मोमेंट P. चला, त्याच्यानंतर इफ द डिस्टन्स ऑफ Q फ्रॉम द डायपोल, इफ द डिस्टन्स ऑफ Q फ्रॉम द डायपोल, डायपोल कुठे असतात, जिथे चार्जेस असतात त्या ठिकाणी, ठीक आहे. द डिस्टन्स ऑफ Q फ्रॉम द डायपोल इज काय सांगितली त्यांनी, A इज काय सांगितली, हे काय तर की टोटल लेंथ सांगितली P, ठीक आहे. बट डायपोल मोमेंट क्रिएट कुठे होतो, जिथे चार्ज असतो ना तिथे मोमेंट असतो, असं समजलं डायपोल मोमेंट. हा, नेक्स्ट होतं, इफ द डिस्टन्स ऑफ Q फ्रॉम द डायपोल इज R, काय सांगितलं त्यांनी, याला R नाही, A नाही, तर काय सांगितलंय, R. आपण A म्हणायचं, ठीक आहे, ला R मानलं, काही अडचण नाही. मच लार्जर दॅन, काय म्हणलं आता, डिस्टन्स ऑफ Q फ्रॉम द डायपोल R, मच लार्जर दॅन द साइज ऑफ डायपोल,
मच लार्जर दॅन द साइज ऑफ डायपोल. कोणाची साईज जास्त आहे? मच लार्जर दॅन द साइज ऑफ डायपोल, म्हणजे आर ची. बरोबर आहे. आर ची जी लेंथ आहे ही मच लार्जर दॅन काय? साइज ऑफ डायपोल. काय असू शकते, ठीक आहे. त्याला आपण ए म्हणू. साइज ऑफ डायपोल जी असेल ती किती असेल? ए. एवढा मोठा डायपोल आहे ना तो. इथे छोटासा पॉइंट, इथे छोटासा पॉइंट, एवढी लेंथ त्याची ए. असं झालं. ही तर मोठी ना, तुम्हाला वाटत असेल ही मोठी झाली आणि ही छोटी झाली. त्यांनी कन्फ्युज केलं आपल्याला, ठीक आहे. काय केलंय? कन्फ्युज. दिसायला ए मोठा दिसतो, बरोबर, पण त्यांनी काय सांगितलंय? कोण मोठा सांगितला? डिस्टन्स ऑफ क्यू फ्रॉम द डायपोल आर. आर मोठा सांगितलं. समज ब्रॅकेट मध्ये तेच लिहिलंय, मच लार्जर दॅन द साइज ऑफ डायपोल. त्याच्यामुळे मी म्हणायचो कोणतरी एक तरी मोठा सांगणार, त्याच्यामधून खालचा आर स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे ना, त्यांच्यापैकी एक क्वांटिटी मिटून जाणार, म्हणजे झिरो जाणार. तेव्हा तो फॉर्म्युला बायसेक्टरला लागू होईल. चला, देन द इलेक्ट्रिक फील्ड ऍट क्यू. कुठे विचारले जातं? इलेक्ट्रिक फील्ड ऍट क्यू. असं, ठीक आहे. मग सांग इलेक्ट्रिक फील्ड ऍट क्यू. तो प्रत्येक वेळेस तेच करत बसणार का नाही? देन द इलेक्ट्रिक फील्ड ऍट क्यू. इथे किती इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार? आता हे प्रत्येक वेळेस तुम्ही हे असं करत बसणार, ठीक आहे. आता हा क्यू जो काढला तो इथे इथे तयार झाला नेट इलेक्ट्रिक फील्ड. इथे काढला तर परपेंडिक्युलर बायसेक्टर इथून सुरुवात केली आणि इथे आला. इथे थोडी काय होणार? एक इकडे कॅन्सल आउट होऊन जाते. तसं नाही. फक्त मी काय केलंय? डायग्राम देऊन ठेवली आहे. इथे सांगितलंय मायनस क्यू आणि इथे सांगितलंय प्लस क्यू. म्हणजे यांचं जे रिझल्टंट येईल नेट इलेक्ट्रिक फील्ड किंवा ती जी डायग्राम बनेल ती कशी बनेल? हा मायनस आणि हा प्लस, ठीक आहे. म्हणजे हा इकडे अट्रॅक्ट होईल, ठीक आहे. हा काय वेळा आता असं इकडे अट्रॅक्ट होईल. कोण अट्रॅक्ट होईल? कोण अट्रॅक्ट होईल सांगा? हा मायनस आणि हा प्लस. कोणावरती फोर्स लागते? हे तर फिक्स आहे. कोणावरती फोर्स लागते? हा, म्हणजे हा अट्रॅक्ट होईल, ठीक आहे. ही झाली याची डायरेक्शन, बरोबर. झाली इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कोणाची? तर ह्या क्यू मध्ये. आणि हा प्लस क्यू, हा प्लस क्यू आणि हा प्लस क्यू रिपेल, ठीक आहे. हा प्लस क्यू आणि हा प्लस क्यू इकडे रिपेल. मान्य? डायग्राम अशी बनली. आता मी डायग्राम अशी काढून देतो, बघा ना आता काय झालं. आता हे जे डिस्टन्स होतं, ठीक आहे. तर हे सगळं इरेज करतो म्हणजे मला इथे समजून सांगायला सोपं होईल. बोला. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स आता सारखं असेल इथपर्यंत. हे जे डिस्टन्स किती असेल आपण मानूया काहीतरी आर, ठीक आहे. डिस्टन्स हे आर ला सांगतात कोणतं डिस्टन्स आहे? हा जो डायपोल मूवमेंट होता, ठीक आहे. डायपोल मूवमेंट झालं की सांगतो डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. इथे क्यू आहे, बरोबर. जिथं बायसेक्ट झाला तिथून तर पॉइंट क्यू हे जे अंतर होतं ते होतं आर. बघा काय म्हणलंय? डिस्टन्स ऑफ क्यू फ्रॉम द डायपोल. डायपोल हा म्हणजे ही आडवी आहे, एक पोल आहे समजा, ठीक आहे. हा तो पोल, त्या पोल पासून हा चार्ज क्यू किंवा पॉइंट क्यू ते डिस्टन्स झालं आर. मग हे डिस्टन्स इथून इतकं पण किती असेल? हे सुद्धा असेल आर. हे किती असेल? बघा हे डिस्टन्स काय सांगितलं त्यांनी? कुठे गेलं? लाईन ऑन दी डिस्टन्स ऑफ क्यू फ्रॉम द डायपोल आर. हे डिस्टन्स काही नाही दिलेलं, ठीक आहे. फक्त डायपोल पी दिलाय, मोमेंट पी, डायपोल पी. समजा जर डिस्टन्स ए घेतलं होतं हे किती म्हणणार तुम्ही? a/2. हे किती घेणार? a/2. म्हणजे प्रत्येक वेळेस कॉम्प्लिकेशन वाढत चालेल. म्हणजे परत तुम्ही इथे डायग्राम काढणार. हे डिस्टन्स झालं a/2. मग पायथागोरस लावणार r² प्लस a/2 चा स्क्वेअर. हे डिस्टन्स काढण्यासाठी r² प्लस a/2 चा स्क्वेअर. मग हे सेम याच्यासाठी r² प्लस a/2 चा स्क्वेअर. म्हणजे कॉम्प्लिकेशन्स परत वाढू लागले. कॉम्प्लिकेशन्स काय लागले? वाढू लागले. बट आपल्याला म्हणजे बायसेक्टर वाला जर कधी क्वेश्चन आला तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला होता, ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे काय होता? एक फॉर्म्युला होता. आता हा कसा आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर वाला प्रॉब्लेम. त्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता घेणार? KQ वाला, ठीक आहे. 2KQ वाला नाही, ठीक आहे. फॉर्म्युला तरी T2KQX होता, बरोबर आहे. x डिस्टन्स आपल्याला माहित नाही त्याच्यामुळे आपण घेतलंच नाही. फॉर्म्युला जर लक्षात ठेवायचा असेल तर KQ डिवाइडेड बाय शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवायचा कोणता? r² प्लस a². r² प्लस a² आणि त्याची पॉवर किती असते? 3/2. आता ह्याच्यापैकी कोण लहान सांगितले त्यांनी? r इज मच ग्रेटर दॅन. r काय म्हणला? खूप मोठा आहे. म्हणजे a हे जे काही डिस्टन्स झालं ते खूप छोटं झालं, बरोबर आहे. r हा मच ग्रेटर दॅन e म्हटलंय, बरोबर. मग r च्या तुलनेत a काय झाला? हा 0 झाला. देयरफॉर e इज इक्वल टू KQ अपॉन खाली काय उरला फक्त मग a² आणि त्याची पॉवर काय? 3/2. म्हणजे हा 2 कॅन्सल. काय उरला फक्त रे मग? a KQ
ए के क्यू. आता इथे एक्स आपला काय असतो, इथं के क्यू एक्स असतो बरोबर, के क्यू एक्स असतो. फक्त या के क्यू च्या ऐवजी आता इथे काय आलं, फक्त डायपोल मोमेंट पी आला. असं समजायला हे एक्स डिस्टन्स असतं डायपोल मोमेंट इतकं. म्हणजे हा जो फॉर्म्युला असतो के क्यू वाला, हा काय असतो तर के क्यू. चार्जच्या ऐवजी काय फक्त मला इथं डायपोल मोमेंट पी. चार्जच्या ऐवजी काय इथे काय असते, चार्जेस असते. चार्जेसच्या ऐवजी काय आली इथे फक्त डायपोल मोमेंट. समजेल तुम्हाला लवकर डायपोल मोमेंट काय बरोबर. की मग इथे काय डायपोल मोमेंट क्यू च्या ऐवजी पी आला. क्यू च्या ऐवजी डायपोल मोमेंट पी. क्यू चा असतो चार्ज बरोबर. के पी डिवाइडेड बाय खाली काय म्हणलं फक्त, मग खाली काय होतं ए टू दी पॉवर 3. ए टू दी पॉवर 3. मग E इज इक्वल टू के पी ए टू दी पॉवर -3. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड कोणाकोणाला प्रोपोर्शनल आहे, डायपोल मोमेंट पी ला आणि e टू दी पॉवर -3 ला. हे डायपोल इलेक्ट्रिक फील्ड ही प्रोपोर्शनल आहे पी ला आणि e टू दी पॉवर -3. ए 0 झाला म्हणजे इथे काय उरलं r². ए 0 झाला म्हणजे इथे काय उरलं r² बरोबर. r टू दी पॉवर -3 पी ला आणि r टू दी पॉवर -3 ला. क्लियर इथपर्यंत. नेक्स्ट क्वेश्चन घ्या, लास्ट क्वेश्चन पटकन. या इलेक्ट्रिक फील्ड ऍट सेंटर, इलेक्ट्रिक फील्ड ऍट सेंटर, इलेक्ट्रिक फील्ड ऍट सेंटर O ऑफ सेमी सर्कल. इलेक्ट्रिक फील्ड ऍट सेंटर O ऑफ सेमी सर्कल of radius A having linear charge density lambda, having linear charge density lambda is given as या क्वेश्चन चे ऑप्शन्स पटकन. 2 सॉल्व करा तुमच्या मनाने. हा 2 लॅम्बडा अपॉन एप्सिलॉन नॉट 0 म्हणजे व्हॅक्यूम मध्ये, ठीक आहे. लॅम्बडा अपॉन पाय, एप्सिलॉन नॉट ए, इथे पण एप्सिलॉन नॉट ए, ठीक आहे. ए सांगितलं की नाही आपल्याला रेडियस. नेक्स्ट घ्या लॅम्बडा अपॉन 2 पाय एप्सिलॉन नॉट ए. फोर्थ ऑप्शन लैम्डा अपॉन पाई एप्सिलॉन नॉट ए, ठीक है. आणि डायग्राम जी दिलेली ती या प्रकारे दिलेली, ठीक है. हॅविंग लिनियर चार्ज डिस्ट्रीब्यूशन इज गिवन ॲज, ठीक आहे. बघा आता हा ही झाली तुमची सेमी सर्क्युलर रिंग. जर तुमची सेमी सर्क्युलर रिंग कुठे विचारले, सेंटरला काय सांगितलं O, ठीक आहे. फाइंड इलेक्ट्रिक फील्ड ऍट सेंटर O. हा झाला सेंटर O. ही झाली त्याची रेडियस A, ही झाली त्याची रेडियस A बरोबर. आणि विचार फाइंड आउट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट द पॉइंट O. हा समजा तो पॉइंट O. मग काय होईल आपली जनरल डायग्राम काय बनायची, आपण काय म्हणायचं मग परत. हा घेतला मी छोटासा d थीटा, ठीक आहे. हा घेतला छोटासा d थीटा ने dq घेतला ऍट d थीटा अँगल वर. ही झाली त्याची लेंथ dl. हा झाला d थीटा बरोबर आहे. आपण काय म्हणायचं परत, इथे समजा हा पॉझिटिव्ह आहे आणि हा पण इथे पॉझिटिव्ह आहे म्हणजे नेट इलेक्ट्रिक फील्ड इकडे बोलू लागली, म्हणजे परत तुम्ही ते थीटा मानसाल, मग इथे परत d cos थीटा सांगत बसणार, परत इकडे d sin थीटा सांगत बसणार. मग d sin थीटा कॅन्सल होतील कारण की एखादा कॉम्पोनंट इकडनं पण येईल, तो बी इकडे जाईल. d sin थीटा d cos थीटा कॅन्सल होऊन जाईल. काय होऊन जाईल d cos थीटा. कसं काय d cos थीटा, बघा मी इकडे जर असं काहीतरी घेतलं असतं बरोबर आहे. मग ह्याचा इकडे काहीतरी बनला असतं कॉम्पोनंट, म्हणजे इथे काय झालं असतं परत थीटा. मग इथं थीटा बनला म्हणजे ह्या लाईनीवरती cos थीटा झाला. cos थीटा कॅन्सल. d sin थीटा इकडे आला असता म्हणजे एका चार्ज में होणारी इलेक्ट्रिक फील्ड जी d sin थीटा हा कॉम्पोनंट तयार करते बरोबर. d sin थीटा ला उचलला असतं मग लगेच इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला आला असता. मी डायरेक्टली E लिहिला आता, ठीक आहे. आपल्याला माहिती k dq अपॉन r² च्या ऐवजी इथे काय आला a² आला. r² च्या ऐवजी इथे काय आला a² आला बरोबर. dq च्या ऐवजी मी काय करू इंटिग्रेशन, ठीक आहे. k बाहेर dq च्या ऐवजी लॅम्डा dl बरोबर. dl च्या ऐवजी परत r d थीटा, परत
आर डी थिटा ए स्क्वेअर बाहेर येऊ दे, लॅम्डा पण बाहेर येते. आता आर ही रेडियस जी ए देऊन ठेवली त्यांनी, ए आणि ए स्क्वेअर कॅन्सल, सगळे होणार नाही, फक्त ए. लॅम्डा बाहेर, के लॅम्डा अपॉन ए डी थिटा, बट कोणता घेतला? साइन थिटा. साइन थिटा बरोबर. साइन थिटाचं इंटिग्रेशन मायनस कॉस थिटा. लिमिट्स किती? सेमी सर्क्युलर रिंग म्हणजे 0 to 180. पटकन पुट केल्या व्हॅल्यू तर काय आन्सर? के लॅम्डा अपॉन ए बरोबर आहे. म्हणजे हे आन्सर येऊन जाईल 2. आन्सर किती येईल? 2. कसं काय? मायनस कॉस थिटा, थिटाच्या ऐवजी 180 म्हणजे किती रे? -1. 180 म्हणजे किती? -1. परत हा मायनस आणि परत हा मायनस कॉसचा मायनस आणि कॉस 0 1 म्हणजे हा मायनस मायनस प्लस 1, हा मायनस मायनस प्लस 1 2 झाला असता, म्हणजे 2k लॅम्डा अपॉन ए हे आन्सर आला असता. खूप मोठी प्रोसेस सांगतो, किती वेळ काढलं 3 ते 4 लागेल, गरज नाही पडत तुम्हाला असं सॉल्व्ह करणे बरोबर. याच्यासाठी आपल्याकडे शॉर्टकट मेथड काय होती? शॉर्टकट मेथड कोणती होती? काय सांगितलं होतं? ही पण शॉर्टकट येते, बोर्डावरचा सोडत असतात, लय मोठं वाटत बरोबर आहे. 1 बाय 1 आपल्याला काय होतं? अशा वेळेस काय होतं? आपण सेमी सर्क्युलर रिंग असू द्या, कॉर्ड रिंग असू द्या, फॉर्म्युला कोणता होता आपला? 2k लॅम्डा अपॉन रेडियस वाला r, ठीक आहे, साइन अल्फा बाय. तुम्ही फक्त क्वेश्चन कसा येऊ शकतो, क्वेश्चन विचारण्याची पद्धत काय, त्याचं स्टेटमेंट काय असू शकतं, पुन्हा परत येतो. आता आपण सेमी सर्क्युलर रिंग अशी घेतली, तीच मी आता अशी घेऊन दाखवली, आडवी उभी सगळं प्रकारे झालं बरोबर. मग आता इथं ही नेट इलेक्ट्रिक फील्ड काढतो बरोबर. तर मग काय आन्सर? 2k लॅम्डा आन्सर आला असेल तर पुट केला असेल तुम्ही, ठीक आहे. k ची किंमत पुट करून आन्सर काढलं होतं, मी काढून दाखवली. 2k लॅम्डा अपॉन r च्या ऐवजी आता रेडियस a सांगितली, साइन किती ते 180. अल्फाची किंमत काय पुट करू मी आता? अल्फाची जेवढा हा अल्फा आहे, हा अल्फा किती झाला? 180. 0 to 180 सेमी सर्क्युलर रिंगचा 180/2 90. साइन 90 ची किंमत 1. साइन 90 ची किंमत किती? 1 बरोबर. आन्सर काय आला? 2k लॅम्डा अपॉन ए. असा आहे का? नाही बरोबर. लॅम्डा आहे बट k ची व्हॅल्यू पुट केली, इप्सिलॉन आला म्हणजे 2, k ची व्हॅल्यू पुट केली. k ची व्हॅल्यू काय असेल? हा झाला 2, ही झाली k ची व्हॅल्यू 4 पाय एप्सिलॉन, ठीक आहे, इनटू खाली a होता परत, ठीक आहे, हा झाला 1 पाय a इनटू वरचा लॅम्डा, हा 2 आणि हा 2 कॅन्सल, काय उरलं वरती? फक्त लॅम्डा आहे वरती, खाली काय उरलं? 2 पाय एप्सिलॉन आणि हा a आहे. तो कोणता ऑप्शन? लॅम्डा 2 पाय एप्सिलॉन आणि a, म्हणजे कोणता ऑप्शन? थर्ड ऑप्शन, ठीक आहे. अभ्यास करा. नेक्स्ट आपण बघू, जर कधी काही असतील डिस्चार्ज डिस्ट्रीब्युशनच्या कन्सेप्ट वरती काही प्रॉब्लेम्स असतील तर ते घेईल आणि मी डायरेक्टली आता गॉस लॉ चालू करेल. तोपर्यंत गुड नाईट.